श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील राहुरी तालुका खुडसरगाव येथील या छोट्याशा गावातील ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. जो भाग्यवान असेल त्याच्याच नशिबामध्ये महाराजांची ही प्रचिती ऐकण्याचा योग येणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील असेच अनुभव आलेले असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करू शकता. तसेच आपल्या चॅनलवरती आजपासून 1 कोटी नामस्मरणाच्या सेवेचा संकल्पित सेवा होणार आहे. ती वेळ 4 वाजता आहे. ही सेवा लाईव्ह होत असते. या सेवेसाठी देखील सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. माझे नाव सौभाग्यवती रोहिणी पवार असे आहे. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. माझी जेव्हा सुट्टी असायची, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझं नेहमी मावशीकडे जाणं असायचं. कारण माझ्या आईवडिलांची परिस्थिती ही खूप हालाकीची असल्यामुळे मावशीची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे ती सुट्टीमध्ये मला बोलवायची आणि छान कपडे वगैरे घ्यायची, खायला व्यवस्थित देत असायची. त्यामुळे मला देखील तिथे जायला आवडत असायचं. त्यामुळे सुट्टीमध्ये मावशीकडे जाणं कंटिन्यू असायचं. तिथेच महाराजांचा खूप सुंदर असा मठ होता. तिथे सकाळ संध्याकाळ आरती होत असायची आणि ह्या सेवेमध्ये मला खूप आनंद वाटायचा. कारण तिथे मला फुले वाटायला मिळायची, झाडू वगैरे, रांगोळी वगैरे काढायला, ती सेवा करायला मला मिळत असायची. त्यामुळे मला खूप आवडायचं. प्रसाद देखील मी वाटत असायची. असंच करता करता असे माझे दिवस गेले. मी 9वीमध्ये होते. आमची परिस्थिती ही खूप हालाकीची. माझ्या आईला ऐकू येत नाही. वडील हे सर्वसाधारण घरातील शेतकरी परिवार आणि माझे वडील एका मेडिकलमध्ये 6,000 रुपये पेमेंटनी काम करत होते. आणि ते काम करत असताना काय झालं की ते जर कधी घरी राहिले 4-5 दिवस तर त्यांना कामावरून काढून टाकलं जात असायचं. त्यामुळे खूप आम्हाला उपासमार देखील व्हायची. कारण शेतात जेवढं निघायचं तेवढंच त्याच्यामध्ये जात असायचं. खायला पण काही कधी राहत नसायचं. पण त्यावेळेस माझ्या मनामध्ये महाराजांनी घर केलेलं होतं. मला कुठली अडचण वगैरे आली तर मी महाराजांचं नाव घेत असायचं. माझ्या मावशीची मामाची परिस्थिती चांगली असल्यामुळे ते आमच्याकडे लक्ष देत होते. माझी बहीण आणि मी असे आम्ही दोघीजणी, आम्हाला भाऊ नाही, अशी आमची एकंदरीत परिस्थिती होती. महाराजांनी हृदयामध्ये स्थान घेतलेलंच होतं. मला जेव्हा 9वीत मी गेले त्यावेळेस मामा म्हटले की ह्या खूप हुशार आहे. कारण जरी आमच्याकडे पैसे नसले, काही नसलं, आर्थिक परिस्थिती नसली तरी देवाने आम्हाला खूप प्रगल्भ बुद्धिमत्ता दिलेली होती. आम्हा दोघी बहिणी खूप हुशार असल्यामुळे माझे मामा म्हटले, यांचं नुकसान करायला नको, तर आपण यांना हॉस्टेलला टाकूया, चांगल्या शाळेत टाकूया, असं मामा म्हटले. मामानेच पैसे भरले. आम्हा दोघींना हॉस्टेलला 9वीमध्ये असताना टाकलं. आता मी तुम्हाला माझा सर्वात मोठा स्वामींनी मला त्यावेळेस दिलेला अनुभव सांगते. जेव्हा मी 9वीत होते त्यावेळेसचा हॉस्टेलला मी लायब्ररीमध्ये गेले. तिथे मी अभ्यास करत होती. अभ्यास करून झाला. रूमची जी चावी होती ती माझ्या कंपासमध्ये मी ठेवत असायची. कंपासमध्ये ठेवलेली होती आणि मी अभ्यास करून जेव्हा घरी आली रूमवरती, पण काय झालं की माझ्या लक्षात आलं की माझी कंपास बॅगमध्ये नाही. कंपास कुठे हरवली. मी लायब्ररीत जाऊन आले, तिथे देखील कंपास दिसली नाही. कुठं पडली. मी खूप घाबरली की आता काय करायचं. कारण मला सर्व काही टेन्शन आलं की मला सर्वजण बोलतील वगैरे. आणि मग मी खूप रडायला लागली. आणि त्यावेळेस काही एवढं कळत नव्हतं. त्यावेळेस माझ्या मनाने मला सांगितलं की तू महाराजांचा धावा सुरू कर. मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं बोलू लागली. रडतही होती. आणि महाराजांना म्हटलं, महाराज माझी कंपास मिळू द्या, चावी मिळू द्या, मी 21 वेळेस तुमचं नाव घेते असं म्हणते. आणि त्यानंतर 21 वेळा म्हटले. आणि त्यानंतर म्हटलं, एवढ्याशा यांनी काय होणार आहे. मग महाराजांना पुन्हा कळवळून विनंती केली. स्वामी 108 वेळा
वेळेस मी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणते, पण माझी चावी मिळू द्या. आणि मी ते सुरू केलं. डोळ्यात अश्रू होते. महाराजांचं हे जयघोष चालू होता आणि 108 माझी नामोली कंप्लीट झाली. त्यावेळेस बाहेरून कोणीतरी आवाज दिला, कुणाची कंपास हरवली आहे, त्यांनी ओळख पटवून इथून घेऊन जा. असं ऐकल्यानंतर माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही आणि मी गेली कंपास घेऊन आली. त्यावेळेस महाराजांनी माझ्या जी काही श्रद्धा होती ती आणखी वाढली आणि महाराजांची भक्ती हळूहळू सुरू झाली. ज्यावेळेस माझं 12वी कंप्लीट झाली त्यावेळेस मला 96.8% मार्क मिळाले. महाराजांच्या कृपेने सर्व काही छान आनंदात झालं. मला इंजिनिअरिंग करायची प्रचंड इच्छा होती आणि मग माझ्या मामांनी सांगितलं की तू इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घे. आणि विशेष म्हणजे माझं गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागण्यासाठी मी खूप धडपड करत होती, अभ्यास देखील करत होते आणि महाराजांची साथ होती हे मला माहीतच होतं. महाराजांना मनोमन प्रार्थना केली की माझा नंबर लागू द्या. सर्व परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. आई वडील तिकडं काबाड कष्ट करत होते आणि इकडे आमचे शिक्षण सुरू होते आणि खरंच स्वामींच्या कृपेने माझा गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागला आणि मी इंजिनिअरिंगला गेली. तिथे गेल्यानंतर स्वामी भक्तांनो माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. ज्यावेळेस इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्यावेळेस मला एके रात्री महाराजांनी स्वप्नात येऊन दर्शन दिलं. महाराजांनी असं काही सांगितलं की त्याने माझं जीवनच पूर्णपणे बदलून गेलं. स्वामींनी मी असं स्वप्न पडलं की मी एका ठिकाणी जात आहे. माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यासोबत होत्या आणि तिथे खूप मोठं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये मी गेली. त्या मंदिराच्या बाजूलाच औदुंबराचं वृक्ष होतं आणि त्या औदुंबराच्या वृक्षाच्या जवळ महाराज बसलेले होते. मी तिथे गेले. सर्वजण दुसरीकडे गेले. त्यांना महाराज दिसत नव्हते. मला महाराज दिसले आणि मी महाराजांपाशी जाऊन बसले. महाराजांच्या जवळ गेली, तिथे बसले. महाराजांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि श्री स्वामी समर्थ जे सारामृत आहे ते ग्रंथ घेतला आणि माझ्या हातावरती ठेवला. याचे तू पारायण कर, काही काळजी करू नको, निश्चिंत राहा, तुझं सगळं व्यवस्थित होईल, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं महाराजांनी सांगितलं आणि महाराज तेथून निघून गेले. हे स्वप्न बघून सकाळी मला प्रचंड आनंद झाला आणि आता स्वामी चरित्राचे मी कधीच पारायण केलेले नव्हते. फक्त नामस्मरणाची सेवा, तारक मंत्र म्हणणे, नामस्मरण करणे, आत्तापर्यंत एवढ्याच सेवा मी महाराजांच्या केलेल्या होत्या. पण आता स्वामी चरित्र स्वामींचा आदेश आहे, स्वामींनी सांगितलंय म्हणजे ते वाचायलाच पाहिजे. म्हणून स्वामीचरित्र घेण्याची माझी धडपड सुरू झाली. मी स्वामीचरित्र मिळवलं, ऑनलाईनच घेतलं. ऑनलाईन मला जेव्हा माझ्या हातावरती पडलं त्यावेळेस मी स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात केली. वार होता गुरुवारचा. प्रचंड आनंद मनामध्ये झालेला होता आणि आता नोकरीच्या शोधामध्ये मी होती आणि माझे पारायण 21वं पारायण होतं. त्यावेळेस मला खूप छान अशी नोकरी देखील पुणे येथे मिळाली आणि मला खूप छान वाटू लागलं. माझ्या बहिणीचं शिक्षण आणखी सुरूच होतं. आईवडिलांना थोडासा हातभार आमच्यामुळे मिळणार होता याचा प्रचंड आनंद होता. आईला सांगितलं, आता तू कष्ट करायचे नाही, वडिलांनी देखील कष्ट करायचे नाही. जे काही आता आपले दुःखाचे दिवस होते ते सर्व काही संपलेलं होतं. पण आई वडील म्हटले की आता लग्न करण्याची वेळ देखील आलेली आहे. लग्न नाही केलं तर लोक आम्हाला नावं ठेवतील, कारण वय देखील झालेलं आहे. त्यामुळे आता लग्नासाठी स्थळ बघणं हे चालू करावं लागेल. पण माझी इच्छा अजिबात नव्हती लग्न करण्याची, कारण मला घरची परिस्थिती सुधारायची होती. आई वडिलांना एक आधार द्यायचा होता. जे लोक म्हणतात ना की मुलगा सर्व काही करू शकतो, मुलगीच्या हातात काहीच नसतं, मुलगी काहीच करू शकत नाही, त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं. त्यामुळे मी स्पष्ट आईवडिलांना लग्न करण्यासाठी नकार दिला. आणखी मला 3-4 वर्ष लग्न करायचं नाही. जेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल त्यानंतर लग्नाचं बघू आणि तुम्ही काळजी करू नका, लोकांचं काहीच विचार करू नका, कारण लोक आपल्याला काहीच देत नाही. दुःखाशिवाय आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचा विचार करता. लोक वगैरे काही नसतं, आपला हा भ्रम आहे. तुम्ही त्यांचं अजिबात टेन्शन घेऊ नका. ते आपल्याला पायीही चालू देणार नाही आणि घोड्यावरतीही चालू देणार नाही. त्यामुळे तुम्ही शांत राहा असं आईवडिलांना स्पष्टपणे सांगितलं. मामांनाही सांगितलं. मामा म्हटले, जशी तुझी इच्छा आहे तसे तू कर. मामाचा पूर्ण सपोर्ट असल्यामुळे मला खूप आधार मिळण्यासारखा त्यावेळेस वाटला. त्यानंतर माझ्या छोट्या बहिणीचंही शिक्षण कंप्लीट झालं आणि तिने देखील फार्मसीला ॲडमिशन, तिचं फार्मसी झालं आणि तिला देखील
फार्मा कंपनीमध्ये छान जॉब मिळाला. आम्ही दोघीही जॉब करू लागलो आणि विशेष म्हणजे स्वामींची सेवाही सुरूच होती, कारण स्वामीच एक आधार होते, दुसरं कोणीच नव्हतं. आणि त्यानंतर माझ्या घरची जी परिस्थिती होती ती पूर्ण परिस्थिती बदलून गेली. आम्ही गावाकडे घर बांधलं आणि सर्वजण म्हणायचे की जो मुलगा करू शकत नाही खरंच ह्या मुलींनी करून दाखवलं असं म्हणू लागले. त्यावेळेस मला खूप समाधान वाटायचं, खूप आनंद वाटायचा. आईवडिलांच्या चेहऱ्यावरील तो आनंद बघून मी खरंच कृत्य झाल्यासारखं मला वाटायचं. हे फक्त स्वामींमुळे शक्य झालेलं होतं, बाकी काहीच नाही. स्वामींचा आशीर्वाद होता म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलो. त्यानंतर स्वामी भक्तांनो माझं लग्न झालं. पुणे येथेच मला देण्यात आलं. माझे मिस्टर पुण्याला जॉब करत होते. सर्व काही व्यवस्थित, घरची परिस्थिती अनुकूल, सर्व व्यवस्थित. लग्नही एकदम व्यवस्थित थाटामाटामध्ये पार पडलं. पण मी माझ्या घरच्यांना एक बोलून घेतलं होतं की मी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. ती अशी आहे की माझं जे काही पेमेंट आहे त्यातील निम्मं पेमेंट मी माझ्या आईवडिलांना दर महिन्याला देणार. हे जर तुम्हाला मान्य असेल तरच मी लग्नाला तयार होते, नाहीतर होणार नाही. कारण माझ्या आईवडिलांनी आत्तापर्यंत खूप कष्ट सहन केले आहे. त्यांना कुणाचा आधार नाही, आम्हा दोघींचाच आधार आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे स्पष्ट सांगते. माझ्या घरच्यांनी देखील होकार दिला, तुला जसं करायचं तसं कर, तुझ्या पेमेंटवरती तुझा अधिकार आहे, आमचा अधिकार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यावेळेस एक कुठेतरी आनंद झाला की खरंच देव आहे या जगामध्ये, अशी भावना तयार झाली. कारण असे माणसं मिळायला देखील भाग्य लागतं आणि माझ्या भाग्याने आणि महाराजांच्या आशीर्वादाने असे माणसं मला मिळाले. मी माझं आज देखील पेमेंट माझ्या आईवडिलांना अर्ध पेमेंट मी माझं देते. त्यानंतर स्वामी भक्तांनो माझ्या महाराजांच्या सेवेने आणि स्वामींच्या माझ्या पारायणाने मला महाराजांनी पहिला मुलगा दिला. मुलगाही खूप छान बुद्धिमान झाला. त्यानंतर जवळपास 10 ते 12 वर्ष मला सेकंड प्रेग्नेन्सी राहिलीच नाही. आम्ही 5 वर्षानंतर दुसरा चान्स घेण्याचं खूप ठरवलं, पण मला प्रेग्नेन्सी काही राहिलीच नाही. मी महाराजांना स्पष्टपणे सांगत होती की स्वामी, द्यायचं आहे तुम्हाला तर मला मुलगी द्या, नाहीतर मी एका मुलावरती खुश आहे. माझा मुलगा हा 12 वर्षाचा झाला. त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली. आता काय होणार हे मी स्पष्टपणे महाराजांना सांगितलं होतं की मला मुलगीच द्या म्हणून, बाकी नको आहे असं महाराजांना मी सांगितलं. आणि महाराजांनी खरंच माझी इच्छा पूर्ण केली आणि मला माझी तृप्ती झाली. तृप्ती झाल्यानंतर माझा आनंद गगनात मावत नव्हता. मला खूप आनंद झाला. महाराजांना हाही हट्ट माझा पुरवला. आणि विशेष म्हणजे स्वामी भक्तांनी महाराजांनी माझा एक असा हट्ट पुरवला की जसा वडील आपल्या मुलीचा हट्ट पुरवतो तसाही हट्ट महाराजांनी पुरवला. कारण मला पुणे येथे घर घेण्याची आमची प्रचंड इच्छा होती. ती मला असं महाराजांना मी सांगितलं की माझा असं घर पाहिजे आहे की त्या घरामध्ये प्रचंड ऊन यावं, घरापुढे रांगोळी काढायला जागा असावी, घर मोठं असावं आणि विशेष म्हणजे जिथे तुमचं वास्तव्य आहे अशा ठिकाणी मला घर द्यावं असं विनंती केली. मी तर 1 BHK फ्लॅट स्वामींना मागितला. स्वामींनी मला 2 BHK फ्लॅट दिला आणि पूर्व पश्चिम फ्लॅट असल्यामुळे घरामध्ये प्रचंड ऊन आणि रांगोळी काढायला बाहेर खूप मोठा स्पेस होता. माझी इच्छा ती देखील महाराजांनी पूर्ण केली. मला प्रचंड आनंद झाला की खरंच महाराज माझं ऐकतात आणि माझी इच्छा पूर्ण करतात. पण पुढे काय होणार आहे हे कोणालाच माहीत नसतं. माझे मिस्टर महाराजांचं काही करत नव्हते. त्यांचा विश्वास होता कधीतरी अक्कलकोटला जाणे किंवा महाराज जिथे दिसतील तिथे दर्शन घेणे असं ते करायचे, पण पारायण वगैरे अशा सेवा त्यांनी मात्र कधीच केल्या नाही. त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो की नेमकी आपल्या करोनामध्ये लॉकडाऊन पडला. पहिला लॉकडाऊन पडला, त्यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झालं. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सर्व काही घरीच होतं. तर मी चेष्टावरी मिस्टरांना असं म्हटलं की तुम्ही तर काही पारायण वगैरे करत नाही, पण तुम्ही जर ठरवलं तर ह्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही पारायण करू शकता. तुमचे 21 पारायण होऊ शकतात. रोज फक्त 1 ते सव्वा तास या पारायणासाठी लागतो. तुम्ही TV बघण्यामध्ये, मोबाईल बघण्यामध्ये एवढा वेळ घालता, तुम्ही एकदा हे पारायण करून बघा. आणि मिस्टरांनी ते खरंच खूप मनावर घेतलं. मला वाटलंच नव्हतं की ते एवढं मनावर घेतील, कारण करोनाने खूप थैमान घातलेला होता आणि आपलं घर सुरक्षित राहावं यासाठी माझे मिस्टर
त्यांच्या महाराजांकडे धावून गेले आणि पारायणाला सुरुवात केली. माझ्या मिस्टरांचे 21 पारायण 21 दिवसामध्ये कंप्लीट झाले. ते बघून मला खूप आनंद झाला आणि महाराजांना म्हटली होती की यांनी जर 21 पारायण केले तर मी तुमच्यासाठी प्रसाद बनवेल म्हणून. आणि आता मठामध्ये प्रसाद न्यायचा, पण करोना असल्यामुळे आरती वगैरे तर काहीच होत नव्हती. मला खूप टेन्शन आलं की आता काय करायचं. मी बेसनाचे लाडू वगैरे बनवले. त्यानंतर महाराजांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला. महाराजांना जी पुरणपोळी आवडते ती केली. आणि आता नैवेद्य तर न्यायचा, पण कसा नेणार, कसं काय करणार. तिथले जे पुजारी होती त्यांना मी कॉल केला तर ते म्हटले की बाहेरचं काहीच घेत नाही ताई, आता तुम्ही काय करा तुमच्या सोसायटीमध्ये वाटा. पण आता करोना असल्यामुळे आपल्याला कोण आपला हा नैवेद्य घेणार आणि खाणार, हा नैवेद्य वाया जाणार असं मनामध्ये येऊ लागलं. त्यावेळेस काय झालं की स्वयंपाक झालेला होता आणि 10 ते 10:15च्या दरम्यानमध्ये मला खूप वाईट वाटत होतं. महाराजांपुढे मी रडत होती की स्वामी, मी यांच्या पारणाची सांगतेसाठी हा नैवेद्य बनवला आणि नैवेद्य तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे. तुम्हाला खरंच इच्छा नाही आहे का खाण्याची, असं मी महाराजांना म्हटले. 10:15 वाजले आणि त्या पुजारीचा मला 10:15 वाजता फोन आला, ताई तुम्ही नैवेद्य बनवला आहे का. तर मी म्हटलं हो, नैवेद्य बनवून तयार झालेला आहे. तर म्हणे तुम्ही घेऊन या, तुम्ही इथं बाहेर ठेवा, आम्ही नैवेद्य दाखवून देतो महाराजांना, असं म्हटले. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि त्यानंतर मी पटपट गेली आणि तिथं गेटच्या बाहेरून नैवेद्य दिला त्यांच्याकडे आणि महाराजांना बाहेरूनच मुजरा वगैरे केला, बाहेरूनच दर्शन घेतलं आणि लगबगीने पुन्हा घरी आली. त्यानंतर त्यांचा मला कॉल आला की ताई, खरंच खूप दिवस झाले होते की महाराजांनी पुरणपोळी खाल्ली नाही. खडीसाखर खाऊन खाऊन महाराज कंटाळले होते आणि म्हणूनच तुमच्या हातची पुरणपोळी खाण्याची महाराजांची इच्छा झाली होती, म्हणून महाराजांनी तुम्हाला ही नैवेद्य बनवण्याची तुम्हाला बुद्धी दिली. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते की खरंच महाराज माझी किती बारीक बारीक जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतात. मी फक्त काय करते की मनापासून त्यांना आळवते, मनापासून त्यांना हाक मारते आणि ते खरंच प्रत्येक वेळेस माझ्या मदतीला धावून येतात आणि माझी इच्छा पूर्ण करतात. स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस माझी मुलगी ही 5 वर्षाची झाली त्यावेळेस मी जेव्हा सेवा वगैरे करायची तेव्हा ती मला बघायची आणि ती म्हणायची की महाराज आपल्यासोबत का बरं बोलत नाही, महाराज सर्वांशी बोलतात, आपल्याशी बोलत नाही, काहीच करत नाही, मग तू त्यांची सेवा कशाला करतेस. आणि त्यावेळेस मी जय जय स्वामी समर्थ महाराज ही सिरियल बघायची, ती देखील माझ्यासोबत बघायची. त्या बालमनावरती महाराजांनी तेव्हाच घर केलं आणि त्यानंतर ती खूप रडायला लागली की मला आता स्वामींना भेटायचं आहे, स्वामींनाच भेटायचं, सांग कुठे आहे स्वामी. आता या बाल वयाला आणि बालमनाला काय सांगावं हा प्रश्न माझ्या पुढे पडला. तिला म्हटलं तू झोपी जा, झोपल्यानंतर महाराज तुला नक्की भेटतील, असं मी तिला म्हटलं. आणि तिला मी झोळीमध्ये घातलं, तिला झोपी लावलं. त्यानंतर महाराजांपुढे गेली, महाराजांना म्हटलं की हे खूप बालवय आहे आणि आत्ताच तुम्ही जर तिच्या मनामध्ये घर केलं तर ती आयुष्यभर तुम्हाला जपेल आणि तुमची सेवा करेल. आता तिची इच्छा पूर्ण करा, अशी महाराजांना कळवळून विनंती केली. आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागले. माझी मुलगी झोपेतून उठली. रोज ती रडत उठायची, पण आज मात्र वेगळंच होतं. आज ती हसत उठली. काय झालं मला काही कळेना. तर ती माझ्याकडे आली, आई खरंच तू म्हणते ग तसंच आहे, महाराज आले होते, माझ्याशी बोलले, माझ्याशी खूप खेळले आणि मला म्हटले की आता मी जातो, मला काम आहे, माझी सेवा करत राहा. माझ्या डोक्यावरून देखील त्यांनी हात फिरवला. हे बघून माझ्या डोळ्यामध्ये पुन्हा अश्रू वाहू लागले की खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी, याची प्रचिती पुन्हा एकदा महाराजांनी मला दिली. असे स्वामींचे मला आलेले छोटे मोठे खूप सारे अनुभव आहे, पण त्यातील हे अनुभव मला शेअर करावेसे वाटले, सांगावेसे वाटले, म्हणून तुमच्यासोबत आज मी माझे हे अनुभव शेअर केले आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.